मंडळी, भारतातील सर्वाधिक संसदीय कारकीर्द असलेले नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक खासदार शरद पवार यांचा आज 83वा वाढदिवस आहे। आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। आजवर 50हून अधिक वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या शरद पवारांनी अनेक मंत्रिपदावर काम केलंय। त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण आणि कृषी मंत्री अशी अनेक महत्त्वाची पदं भूषवलेली आहेत। पण इतक्या वर्ष राजकारणात तग धरून राहणं मंडळी वाटतंय तितकं सोपं नक्कीच नाहीये। जीवनातले अनेक चढ उतार, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक समस्या आणि बऱ्याचशा गंभीर व्याधी यांना सामोरं जात त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द समृद्ध केली आहे। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण असंख्य संकटावर मात करत शरद पवार हे इथपर्यंत कसे काय पोहोचलेत यावर बोलणार आहोत। कॅन्सर झाला तरीही न डगमगता शरद पवार कसे उभे राहिलेत, त्यांच्या अफाट जिद्दीचीच आजची ही गोष्ट। नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, तसं पाहिलं तर शरद पवार हे कायमच एक वादग्रस्त पण तितकंच गूढ व्यक्तिमत्व राहिलेलं आहे। आता असं असणं स्वाभाविकच आहे, कारण त्यांची राजकीय कारकीर्दच ही 50 वर्षांची आहे आणि त्यांचं वय हे 83 वर्ष आहे। आता त्यांच्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीत उतार चढाव असणं आणि हे असे वाद होणं हे स्वाभाविकच आहे। असो तर मंडळी, शरद पवारांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या युत्या आघाड्या करून आपलं राजकारण केलं। त्यांना दिल्लीत अगदी मराठा स्ट्रॉंगमॅन असंही म्हणलं गेलं। पण आता शरद पवार देशातलं इतकं मोठं नेतृत्व असण्याची तशी अनेक कारणं आहेत। त्यापैकीच एक सांगायचं म्हणलं तर कोणत्याही पक्षाची युती किंवा आघाडी करण्याची त्यांची क्षमता हे त्यातलं एक महत्त्वाचं कारण मानलं जातं। कारण पवारांना अनेकदा अशा आघाड्या करण्याच्या वेळा आल्या तेव्हा त्यांनी त्या अगदी सहजपणे करून दाखवल्या। याचं कारण म्हणजे अतिशय तरुण वयात त्यांनी स्वतःच्या बळावर आघाडी करण्याचं कसब आत्मसात करून घेतलं होतं। बरं, या सगळ्यात पवारांची स्मरणशक्ती हा सुद्धा त्यांचा एक अफलातून गुण आहे बरं का। कारण आयुष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसं पुढं 10 वर्षांनी भेटली तरी त्यांच्या लक्षात राहतात आणि असं घडलेले आहे। खेड्यापाड्यात सभेला गेल्यानंतर ते तेथील नेत्यांना, जुन्या जाणत्यांना अगदी नावानिशी हाक मारून त्यांच्याशी आदरानं बोलतात, त्यांना मान देतात। समोरची व्यक्ती आपल्याला पवार साहेब ओळखतात एवढ्या आनंदात कधी त्यांची होऊन जाते हे त्यांनाही कळत नाही। अगदी तालुका स्तरावरच्या नेत्यांची नावही पवारांच्या डोक्यात असतात। एकूणच काय तर शरद पवारांना माणसं जोडण्याची कला अवगत आहे आणि त्यामुळेच ते कठीण परिस्थितीतूनही मार्ग काढतात। बरं, त्यांच्या याच स्वभावामुळे कुणीच त्यांचा दीर्घकाळ शत्रू राहत नाही। बाळासाहेब ठाकरे हे तर त्याचं एक खूप मोठं उदाहरण आहे। कारण राजकारणापलीकडे त्या दोघांची खूप चांगली मैत्री होती। अगदी सत्ताधारी आणि विरोधकही एकाच वेळी शरद पवारांना मानताना दिसतात। पण त्यांच्या या माणसं जोडण्याच्या कौशल्यासोबतच कोणत्याही कठीण परिस्थितीशी जिद्दीनं कसं लढायचं या गुणाचं सुद्धा नेहमी खूप कौतुक होत असतं। मंडळी, शरद पवार यांनी त्यांच्या लोकमान्य सांगात या आत्मचरित्रात परिस्थितीशी लढण्याचा गुण आपण आपल्या आईकडून घेतला हे सांगताना एका प्रसंगाचा उल्लेख केलाय। ते म्हणतात, आमच्या गावात एक सोडलेला वळू होता आणि त्याचा लोकांना खूप त्रास होतो म्हणून कोणीतरी त्याला 4-2 गोळ्या घातल्या। गोळ्या घातल्यावर हा वळू घायाळ होऊन रस्त्याच्या एका बाजूला कोपऱ्यात पडला होता। पहाटे उठल्यावर माझ्या आईच्या नजरेस तो पडला। त्याच्या अंगातून रक्त येत आहे हे पाहून तिने त्याच्या पाठीवरून हात फिरवला। तसं करताच तो जखमी वळू उसळून उठला आणि आईला जोरदार ढुशी देऊन त्यानं पाडलं। पुढे 15 मिनिटं तो आईला धडका देत होता। त्यात तिच्या एका मांडीच्या हाडाचा चुरा झाला। तिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर एका पायाचं जवळपास 6 इंच हाड काढून टाकावं लागलं। शस्त्रक्रियेतून ती उठली, पण त्यानंतर पुढचं सारं आयुष्य कुबड्या घेतल्याशिवाय ती कधीच चालू शकली नाही। एवढ्या मोठ्या अपघातातून उठल्यावरही त्या माऊलीनं दुखण्याचा कोणताच बाऊ केला नाही। मंडळी, शरद पवारांच्या आई शारदाताई स्वातंत्र्यपूर्व काळात लोकल बोर्डाच्या सदस्य राहिलेल्या होत्या आणि त्या शेतकरी कामगार पक्षात कार्यरत होत्या। त्यांचा लढाऊपणा शरद पवारांमध्येही दिसून येतो। मंडळी, शरद पवार यांना जेव्हा 2004 साली अचानक कॅन्सर डिटेक्ट झाला होता त्याची आठवण ते पुढे सांगतात। ते म्हणतात, 2004चं वर्ष माझ्यासाठी आयुष्यात समरप्रसंगासारखं आलं। माझ्या सार्वजनिक आयुष्याविषयी प्रश्नचिन्ह घेऊन उजाडलं। मला कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं। संघर्ष करणं हा माझा पिंड आहे। संकटांना न कचरता टक्कर द्यायची या माझ्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे मी कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली। या रोगाच्या तडाख्यात आपण सापडलो, यामुळेच अनेक जण गळठून जातात। कर्करोगाचं निदान झाल्यावर माझी पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया होती ती याच्यावर आपल्याला मात करायची आहे। आपण कर्करोगावर 2 हात करायचे आणि जिंकायचंच। मंडळी, शरद पवार पुढे सांगतात की लढण्याचा हा गुण त्यांच्या आईचा। कारण पवारांच्या आई कोणत्याही शारीरिक त्रासावर मात करून भक्कमपणे उभं राहायच्या। पवारांनी त्यांच्या कॅन्सरच्या ऑपरेशनबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे। जेव्हा 2004 साली त्यांनी त्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता तेव्हा त्यांचे डॉक्टर रवी बापट हे त्यांच्यासोबत असायचे। मंडळी, पवारांच्या डाव्या गालाच्या आतल्या बाजूला तेव्हा एक गाठ आली होती म्हणून ते त्याबद्दल डॉक्टर बापट यांशी बोलले। तेव्हा डॉक्टर बापट म्हणाले, आपण ब्रिज कॅन्डीत बायोप्सी करून घेऊ।
मग डॉक्टर शर्दिनी डहाणूकर आणि बापट दोघांनाही बायोप्सीचा रिपोर्ट आल्यावर काय ते कळणार होतं. पण पुढे ज्याची शंका होती तेच झालं. रिपोर्ट पाहिल्यावर त्या दोघांनी डॉक्टर सुलतान प्रधान यांना भेटावं लागेल असं सांगितलं. डॉक्टर प्रधान यांनी रिपोर्ट पाहून स्पष्टपणे ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं. त्यांनी शरद पवारांना ताबडतोब ऍडमिट व्हायला सांगितलं. निवडणूक प्रचाराच्या दृष्टीनं जेवढ्या लवकर उपचारातून मोकळं होता येईल तेवढं शरद पवारांसाठी गरजेचं होतं. पुढे ऑपरेशन झालं. शरद पवारांच्या डाव्या गालाचा सगळा भाग काढण्यात आला आणि मांडीच्या त्वचेचं तिथं रोपण करण्यात आलं. पण तिथून पुढचे 8 दिवस जबड्याची कोणतीही हालचाल त्यांना करायची नव्हती आणि तो जबडा मिटायचाही नव्हता. त्यामुळे टेनिस बॉलच्या आकाराचा एक गोळा शरद पवारांच्या जबड्यात ठेवण्यात आला होता. पण रुग्णालयातून सोडल्यानंतर शरद पवार प्रचार मोहिमेत गुंतले. मंडळी, तशा परिस्थितीमध्येही तेव्हा शरद पवारांनी भरगच्च प्रचार दौरे केले. या काळात डॉक्टर रवी बापट कायम त्यांच्या सोबत असायचे. प्रचार संपला आणि मग केमोथेरपीचे उपचार सुरू झाले. हे उपचार अत्यंत वेदनादायक होते. दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात पवार केमोथेरपी घ्यायचे तेव्हा शरद पवारांचे सगळे दात काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे कॅन्सर इतरत्र पसरू नये यासाठी त्यांना रोज अपोलो रुग्णालयात जावं लागायचं. अत्यंत सूक्ष्म सुईनं तोंडाच्या आजूबाजूचा आतला भाग जाळला जायचा. त्यामुळे त्यांचे ओठ आणि जीभ भाजून निघायचे. साधं पाणी देखील पिताना त्यांना प्रत्येक वेळी भूल घ्यावी लागायची. तेव्हाच त्यांना पाणी गिळता यायचं. पण मंडळी, शरीराची अवस्था जेव्हा अत्यंत नाजूक असते तेव्हा तुमची मानसिक ताकदच तुमच्या कामी येते. तेव्हा पवारांना त्यांची मानसिक ताकदच कामी आलेली होती. या काळात पवारांना पातळच आहार घ्यावा लागत होता. तोंडात चमचा घालतानाही त्यांना जीव घेण्या वेदना व्हायच्या. तोंडातून रक्ताचे थेंब टिपकायचे. पूर्ण नॅपकिन रक्तानं भरायचा. शरद पवारांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना साहेबांच्या या वेदना पाहवत नव्हत्या. सहकारी आणि घरचे त्यांना म्हणायचे, काही दिवस कामातून बाजूला होऊन आराम करा. पण त्यावेळी शरद पवारांचा मनाचा निग्रह मात्र पक्का होता. कामात गुंतवलं तरच आपल्याला वेदना विसरता येऊ शकतात. विश्रांती घेत बसलो तर फक्त वेदनांचंच राज्य मनावर राहील असा त्यांनी विचार केला. पुढे मग हळूहळू शरद पवार त्यांच्या या गंभीर आजारातून सावरले. पण अडचणी मात्र त्यांचा पिच्छा सोडत नव्हत्या. त्यानंतर लगेचच दिल्लीतल्या निवासस्थानी खुर्चीतून पडल्यानं त्यांच्या मांडीतल्या खुब्यातला बॉल क्रॅक झाला. ऑपरेशन करून त्या जागी नवा बॉल बसवण्यात आल्यावर त्यांना काही महिने चालता येणार नाही, काठीचा आधार घेऊन चालावं लागेल असं सांगण्यात आलं. पण शरद पवार 15 दिवसातच चालायला लागले आणि त्यांची काठीही काही दिवसातच सुटली. मंडळी, या सगळ्या आजारपणाबद्दल शरद पवार सांगतात की ते त्यांच्या कोणत्याही आजारपणाच्या काळात वेदना अत्यंत शिगेला असतानाही कार्यालयात जायचे. सर्व फाईलची तपासणी, ठरलेल्या बैठकांच्या वेळा त्यांनी तेव्हा कटाक्षानं पाळल्या. राजकारणात असल्यानं माणसांचा सतत राबता असणं साहजिकच आहे. याशिवाय प्रशासकीय कामं, पक्षाच्या कार्यक्रमांसाठी दौरे, भेटीगाठी, ताणाचं व्यवस्थापन आणि दैनंदिन जीवनशैली हे सगळं करताना शरद पवारांना बराच संघर्ष करावा लागला. पण शरद पवार आजही लवकर उठतात, चालण्याचा व्यायाम करतात. न्याहारी आणि 2 वेळचं जेवण याच्यामध्ये काहीही खात नाहीत. जेवणात तिखट, तेलकट अगदी कमी ठेवतात. भरपूर पाणी पितात. मुख्य म्हणजे त्यांच्या झोपेवर पूर्ण नियंत्रण असतं. कमीत कमी झोप चालू शकेल असं वळण त्यांनी त्यांच्या प्रकृतीला लावलं आहे असं ते त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात सांगतात. गुटखा खाल्ल्यामुळे मला कॅन्सर झाला असं ते मागे एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते. त्यामुळे माझ्या बोलण्यावर मर्यादा आल्याचं ते सांगतात. पण मंडळी, फक्त मानसिक शक्तीच्या आधारावर शरद पवार यांनी त्यांच्या शारीरिक त्रासांवर मात केली आहे. अगदी मध्यंतरीही शरद पवार हे रुग्णालयात ऍडमिट होते. पण अशातही नाशिकमध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहून शरद पवारांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर मेळावा संपल्यानंतर पुन्हा ते रुग्णालयात दाखल झाले होते. आता शरद पवारांच्या एकूण राजकीय कारकिर्दीतही असे अनेक संघर्ष आहेत. म्हणजे पवारांनी अनेक वेळा स्वतःच्या पक्षाविरोधात बंड केलाय, तर काही वेळेस स्वतः त्यांच्या विरोधात सुद्धा बंड झालाय. 1978 साली पुलंचं सरकार स्थापन झाल्यावर महाराष्ट्रात शरद पवारांची विश्वासघातकी अशी इमेज तयार झाली होती. पण पुढे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी झाली. त्याप्रमाणे 17 फेब्रुवारी 1980 रोजी इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर राष्ट्रपतींनी शरद पवारांचं पुलंचं सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केले. पण त्यानंतरही पुन्हा 9 वर्षांनी शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यानंतरही काँग्रेस काळात शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरुद्ध बंडाळी करून त्यांचे सहकारी असलेले रामराव आदिक, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख हे दिल्लीत हायकमांडला भेटायला गेले होते. पण मात्र या सर्वांना लगेचच उपरती झाली आणि हे बंड शमलं. एकूणच शरद पवारांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय काळात अनेक कठीण परिस्थितींचा सामना केलाय. आताही त्यांना त्यांच्याच पक्षांतर्गतल्या बंडाला सामोरं जावं लागतंय. पण तरीही आज 80 पार वय असताना हा माणूस काम करतोय, तेही न थकता न दमता. साताऱ्यातल्या पावसातली सभा असू द्या, निदान वेगवेगळ्या निवडणुकांचे प्रचार दौरे असू द्यात,
शरद पवार कायम त्यांच्या कामातच गुंतलेले असतात. खरं तर शरद पवार आता त्यांच्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर उभे आहेत जिथे ते काका, बाबा, आजोबा आणि नेते या चारही भूमिका एकाच वेळी वठवतात. मागे एकदा प्रचारात ते स्वतःच म्हणाले होते की मी काय म्हातारा आहे का, अजून बऱ्याच लोकांना घरी बसवायचं आहे. पण एकूणच त्यांच्या वयाचा विचार केला तर या वयातली त्यांची चलाखी आणि ऊर्जा वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्याशी अनेकांचे वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांचं अजातशत्रू असणं आणि जिद्द ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही. बाकी तुम्हाला शरद पवारांच्या संपूर्ण संघर्षाबद्दल आणि सोबतच त्यांची या वयातली ऊर्जा आणि काम करण्याचा उत्साह याबद्दल नेमकं काय वाटतंय ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.